जळगाव विधान परिषद निवडणुकीचा आज जाहीर करण्यात आलेला आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मोठ्या मताने विजय झालेला आहे। जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झालाय। या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल 577 मतांच्या दणदणीत फरकाने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवलाय। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब केले। या विजयामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले। आज सकाळी जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती। मतमोजणी सुरू असतानाच राजकीय वातावरण कमालीचे तापले होते। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार शरद तायडे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला। महाविकास आघाडीची काही वैध मते जाणीवपूर्वक अवैध ठरवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला। एवढेच नव्हे तर स्थानिक प्रशासन आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पडद्यामागे मिलीभगत असल्याचा गंभीर आरोपही तायडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला। या आरोप प्रत्यारोपांमुळे काही काळ मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शरद तायडे यांनी घेतलेले आक्षेप आणि आरोप प्रशासनाने फेटाळून लावत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। अखेर महायुतीचे नंदकिशोर महाजन यांनी 577 मतांचे प्रचंड मताधिक्य घेत विधान परिषदेत दमदार प्रवेश केला। महायुतीकडे आधीपासूनच पक्षीय बलाबल जास्त असल्याने महाजन यांचा विजय सुकर मानला जात होता आणि निकालाने त्यावरती शिक्कामोर्तब केले। निकालाची अधिकृत घोषणा होताच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणि संपूर्ण जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला की नंदकिशोर महाजन तुम आगे बढ़ो अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला होता। कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला। ठिकठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून हा मोठा विजय साजरा केला। या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून विरोधकांना हा मोठा धक्का मानला जातोय। याचा आढावा घेतलाय आमचे जळगावचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी। जळगाव विधान परिषद निवडणुकीचा आज जाहीर करण्यात आलेला आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मोठ्या मताने विजय झालेला आहे। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे शरद तायडे यांचा दारुण पराभव झाला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जरी असला तर अरविंद देशमुख यांनी या ठिकाणी पुराणाचा ट्रक करून आणलेला आहे। ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आता एक उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय झालेला आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की सर्वजण एकदम उत्साहाच्या वातावरणात पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सर्वांनी पाहिलं